न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। मनोज जरांगे पाटिल का सरकार पर और अजय महाराज बारस्कर का जरांगे पर निशाना। मराठा कार्यकर्ता मनोज जरांगे ने शनिवार को आरोप लगाया कि राज्य सरकार सरकारी नौकरी और शिक्षा में समुदाय को आरक्षण के लिए उनके द्वारा चलाए जा रहे आंदोलन को कमजोर करने के लिए चालबाजी और साजिश कर रही है। जरांगे ने झाला जिले में मनोज जरांगे के अंतर्वादी सराडी गांव में मीडिया को संबोधित करते हुए कहा कि वो रविवार को अपनी अगली कार्रवाई का खुलासा करेंगे। साथ ही उन्होंने समुदाय के लोगों से वहां इकट्ठा होने को कहा। उन्होंने आरोप लगाया कि सरकार आरक्षण के लिए उनके प्रयासों को विफल करने के लिए साजिश कर रही है। कुणबी मराठों के रक्त संबंधियों पर अधिसूचना को कानून में बदलने में देरी की जा रही है। जरांगे ने पुलिस पर राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस के इशारे पर मराठा प्रदर्शनकारियों के खिलाफ मामले दर्ज करने का भी आरोप लगाया। वहीं दूसरी ओर अजय महाराज बारस्कर ने मनोज जरांगे पाटिल पर गंभीर आरोप लगाए हैं। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांगेंच्या आंदोलनात जाऊ नका, हे आंदोलन भरकटले, चुकीचं हे माझे आरोप नव्हते। हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या 20 वर्षाच्या सहकार्यांनी केलेले होते। असे प्रश्न मी विचारल्यानंतर आणि अधिकार मला विचारण्याचा, मी 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे। पिटिशन केली, आंदोलन केली, अनेक काही गोष्टी केल्या। मी मराठा समाजाचा आहे, मला तो पूर्ण अधिकार आहे। जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली, ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती। त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं, तुमचा स्वभाव अहंकारी आहे, तुमचं मीपणा, माझपणा, श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं। दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारस्कर महाराज आहेत आणि त्यांनी असे तुमच्यावर आरोप केलेत, असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली। काय उत्तर दिले त्यांनी? मी त्यांना आपल्या समोर साक्षीने विचारतो, मी त्यांना प्रश्न विचारले, सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले, उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधव नारायण महाराज झालाय, त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय, 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला, कुठलाच आधार नाही। एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीने जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात। याचं कारण मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे। पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी, बारस्कर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे। एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय, तथ्याशिवाय आरोप करावेत? इतक्या मोठ्या, हे आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे। पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून 40 लाख रुपये घेतले। माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला 2 दिवस खूप ट्रोल केले त्यांनी। एखाद्या सज्जन माणसावर, कोणी असू द्या, मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे, मी चांगला आहे, पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एक आरोप नाही, सिंगल 1 आरोप नाही, माझ्यावर 2च आता केसेस चालू आहेत। एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा दावा मी अहमदनगरच्या एमएससीबीच्या ऑफिसमध्ये घातला। असे 2 गुन्हे माझ्यावर ट्रायल चालू आहेत, 2च गुन्हे चालू आहेत। ह्या माणसाने बलात्कार, विनयभंग, 300 कोटीची संपत्ती आणि पुन्हा 40 लाख रुपये मी सरकारकडून घेतले। माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे 300 कोटी रुपये येतं तो माणूस
40 लाख रुपये घेईन सरकारकडून. माझी किंमत जर 300 कोटी रुपये आहे, मी सरकारकडून 40 लाख रुपये देईन. या माणसाला याला समजणारच काही. भाषा पाहिली का आपण? भाषा. मराठा समाज, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता हिने पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्यांनी कशी भाषा केली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय वागलं पाहिजे, काय बोललं आपण ऐकलं सगळं. आपण कसं, मला प्रश्न विचारला, मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्यांनी. माझ्यावर तर केलेच आरोप, पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम, वृत्तवाहिन्या, पेपर हा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे. तुमच्या समोर तुमच्यावर जरंगेंनी आरोप केलाय की मला 19 वर्ष लागले, मला मीडिया मिळाला नाही, आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया, कोणी पत्रकाराला पैसे दिले, तुमच्यावर आरोप. जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरी सराटीला, तिथे काय हॉटेल नाही, अन्न नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, आपले लेकरं बाळ इकडे तिकडे सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर येतं. मग आम्ही असंच विचारतो तुला कसा मीडिया मिळाला. अरे तुला मीडिया मिळालाय, तुझ्या पाठीमागा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे. त्या मराठा समाजाचे दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रगट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथं उभा आहे. हा माणूस बेछूट झालेला आहे, बेताल झालेला आहे. आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं. याने पुन्हा माझ्यावर आक्षेप केला, आरोप केला की याचा ना आमचा काही संबंध नाही. या बारसकर महाराजाचा, बारसकर म्हणलाच नाही तो, त्याची संस्कृती नाही त्याची, त्याचा ना आमचा संबंध नाही. बांधवांनो, मी त्या दिवशी गेलो तिथं, मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे. मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरून आलोय. भंडारा डोंगरावर जो जगद्गुरू तुकोबारा यांच्या पदस्पर्शानं पणित झालेला डोंगर आहे, त्या डोंगरावर माझं संस्था, माझ्या तिथला सातबारा, 17 गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे. भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही, पण ज्या उतारावर जगद्गुरू तुकोबारा यांचं नाव आहे त्याच उतारावर माझं नाव आहे. मी आपल्या समोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सली इतकं कसं खोटं बोलणार. आमचा काही याचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीनं या जरांगेंनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही. माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं की यांनी मला बोलवलेलं आहे, मी तिथं गेलेलो नाही. माझ्याकडे पुरावे येतात, ते पुरावा मी तुमच्या समोर सादर करणार आहे. ज्या दिवशी अपमान झाला, सगळ्या लोकांना शिव्या दिल्या, आणि शेवटी तुकोबारांना हा माणूस संतन फंत म्हणला, आपण सहन कसं करता. माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे, ठीक आहे माझा ना आपल्या संस्थांचा याचा संबंध नाही, काय नाही, तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही, तिथल्या कसला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही, परंतु आपण कसं समर्थन करू शकता. जगद्गुरू तुकोबारा यांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात. केवळ हा म्हणायचं, अरे मी पण मराठा आहे, मराठाला आरक्षण मिळावं असं मलाही वाटतं, आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत. जरांगेंनी जो आरोप केलाय त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही, मी पुरावा देणार आहे. मला तिथे बोलवलेलं आहे. जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे, ती टीम आहे, जे सहकारी आहेत, त्यांनी हा प्रकार पाहिला. आणि कुणालाच, कोणत्याही सज्जन, कोणत्याही सभ्य, कोणत्याही विवेकी, कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा, जरांगे यांनी केलेले बेछूट आरोप, त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या, या कुणालाही सहन होऊ शकत नाही. ही आपली संस्कृती नाही, आपली भाषा नाही. हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना. जरांगेंच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार, त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी, या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो. माझ्याकडे पुरावा आहे, मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही. मी आवाहन केलं वारंवार की जरांगेंनी पुरावे द्यावेत. मी आपल्याला त्यांचा आलेला फोन, मी त्यांना विनंती केली, मला आता माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना, लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक खालच्या रीतीनं
कालपर्यंत मी तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो. मी सत्य सांगितलं समाजाला आणि मी सत्य सांगायची सत्याची किंमत फारच असते. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जगायचं, कसं वागायचं, हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे. चांगली माणसं राजकारणात काय येत नाही, हे चिंतन हे कारण आहे. कशाला या घाणीत जायचं, कशाला या चिखलात जायचं, कशाला सत्य सांगायला जायचं. मी आपल्या समोर तो पुरावा मानतो की हे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे, त्या सहकाऱ्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले, माफी मागायची कालच्या घटनेबाबत म्हणलं वर जाऊन फक्त मी म्हणलं आंदोलन चालू ठेवा. तुकाराम महाराज देऊ डोंगरावून आलो मी, बांधारा डोंगरावून. महाराजांचा निरोप आहे, तो का म्हणे म्हणजे धाडीने निरोप हा तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही एक ग्लासभर पाणी प्या. अशी आम्ही सगळे जर सगळ्या महिला सगळे महाराज ऐका ना, माझं ऐकून घ्या ना, माझं ऐका. मी फक्त एवढंच म्हणलो. मला लगेच म्हणले काय ते संतन फंतन मला नका सांगू, मला सांग माहिती माझं डोकं तिकडे निघा. आता त्याच्या माणसाच्या पोटात आलं तुमची गरज आहे आम्हाला म्हणून आम्ही